इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकीवरून पोहोचले विधान भवनात। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सगळ्यांनी पाठिंबा देण्याचं आवाहन। मोदींच्या दौऱ्यावर टीका करणारे बिंडोक, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जहरी प्रहार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सार्वजनिक वाहनातून प्रवास। पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी नितीन गडकरी बसने पोहोचले। नाशिक कुंभमेळ्याचं बोधचिन्ह वादात, बोधचिन्हावर अमृत कुंभ दाखवला नाही, वैष्णव आखाड्याचा आरोप। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी, साखरेचं उत्पादन घटल्यामुळे दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कांद्याचे भाव पडल्याने महाराष्ट्र किसान काँग्रेसची निदर्शनं, मंत्रालयाच्या बाहेर कांदे फेकून व्यक्त केला संताप। विदर्भात 17 मे पर्यंत प्रचंड उकाड्याचा अंदाज, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई, खेरडा प्रकल्प कोरडा ठाक, 30 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। अमूल आणि मदर डेअरीकडून आजपासून दूध दरामध्ये वाढ, प्रति लिटर 2 रुपये जास्त मोजावे लागणार। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर, सत्र न्यायालय 16 जूनला निकाल सुनावणार। अशोक खरात प्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता, खरातच्या पाया पडतानाचे फोटो अंजली दमानियांनी केले ट्विट। नसरापूरमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार, न्यायालय पुन्हा पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत पाठवणार याकडे लक्ष। नीट पेपर फुटी प्रकरणात धनंजय लोखंडेचा मित्र ओंकार शिंगोटेला सीबीआयने घेतलं ताब्यात। शिंगोटे हा जुन्नर मधला आयुर्वेदिक डॉक्टर। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी घेतली शपथ, डॉक्टर नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे पुन्हा विधान परिषदेवर। राष्ट्रवादीचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यामुळे नवा वाद, मनसेकडून तीव्र आक्षेप, सरकारच्या मराठी सक्तीचं काय झालं असा उद्विग्न सवाल। केरळच्या मुख्यमंत्री पदाबद्दल अखेर काँग्रेसचं ठरलं, व्ही.डी. सतीशन यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी, के.सी. वेणुगोपाल यांचं नाव ऐनवेळी रद्द झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना, पत्र्याची शेड उडाल्यामुळे एक व्यक्ती अनेक फूट दूर फेकली गेली, संबंधित व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर, आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। इराणचे परराष्ट्र मंत्री आराघची भारत दौऱ्यावर, ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत निरीक्षक म्हणून सहभागी। आयपीएल मध्ये आज पंजाब आणि मुंबईमध्ये सामना, धर्मशाळेत रंगणार सामना, मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना।